पिंपरी चिंचवडमधील आर्य समाज सभागृहात सायली उर्फ अतिजाचा शुद्धीकरण प्रक्रिया आणि घर वापसीचा प्रकार पार पडला। यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे आणि बजरंग दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडलेली आहे। 2019ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी असलेल्या सायलीनं 2019मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासेसोबत घरच्यांचा विरोध जुगारून लग्न केलं होतं। मात्र आतिफ तासेशी लग्न करणं आपली चूक होती। लग्नानंतर सतत आपला छळ करून धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप सायलीनं केलेला आहे। 10 वर्ष मी काढली कारण माझी मुलं होती। 4 मुलं आहेत मला। मुलांकडे बघून एक आई कधीच असा विचार करत नाही की माझं घर तुटावं किंवा मुलांना आई-बापांचा साथ न मिळावा। तोच विचार करून मी आज इतकी वर्ष काढली। पण एक माणूस म्हणून माझीही क्षमता संपलेली, माझे पेशन्स संपलेले आणि माझ्या मुलांसाठी मला आता बाहेर पडावंच लागलं त्यांच्या। आणि मला खूप खूप बरं वाटतंय की आपली लोक आपल्यासाठी उभी राहतात। म्हणून ज्या कोणी मुली अशा प्रकरणात सहन करत असतील अशा गोष्टी, त्यांनी प्लीज सहन करू नये। हे आयुष्य आपल्याला देवानी दिलंय, ते असल्या रावणांसमोर हरून जाण्यासाठी नाहीये। म्हणून आपल्या लोकांचा नेहमी सपोर्ट असतो। त्यांच्याशी प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि खचून जाऊ नका। यावर आमदार मेधा कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जिहादचा कायदा अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे कायदा येऊन, कारण आत्ता सुद्धा हा घर वापसीचा कार्यक्रम झाला अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने, वेद मंत्रांच्या उच्चारामध्ये त्या पीडित महिलेला परत एकदा हिंदू धर्मामध्ये तिचा प्रवेश झालेला आहे। तिच्या 4ही मुलांसह मी त्यांचं मनापासून परत एकदा हिंदू धर्मामध्ये आल्याबद्दल अभिनंदन करते, स्वागत करते। त्यांच्या माध्यमातून हिंदू धर्माची पताका अशीच उंच जावो यासाठी पण परमेश्वराकडे प्रार्थना करते। लव जिहादचा आला, याच्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे। बरोबर, ही शिक्षा अगदी कमी आहे। हा लव जिहादचा जो विषय आहे हा डेमोग्राफीचा विषय आहे। म्हणजे भारतातली हिंदूंची लोकसंख्या कमी करणे आणि मुसलमानांची वाढवणे हा सगळ्यात मोठा देशद्रोह आहे। आणि डेमोग्राफी चेंज करण्याच्या भूमिकेचा विरोध करणारा किंवा त्याला बंधन ठेवणारा ती भूमिका प्रतिबंधित करणारी कायदा आला पाहिजे।